नमस्कार. आज आपण एका म्हणजे अ, खूपच विलक्षण विषयावर बोलणार आहोत. विचार करा, अशक्य वाटणाऱ्या परिस्थितीत बांधकाम. हो ना, म्हणजे पृथ्वीवरची एकदम टोकाची ठिकाणं. हो, म्हणजे अगदी गोठवणारी थंडी किंवा भाजून काढणारं ऊन. आणि इतकंच नाही, थेट अंतराळात. बरोबर. हे आव्हान म्हणजे खरं तर अभियांत्रिकी, साहित्य विज्ञान आणि आपली कल्पनाशक्ती या सगळ्यांची परीक्षा आहे. अगदी. आपल्याकडे अतिदुर्गम परिस्थितीत बांधकाम, एक सखोल अभ्यास यावर आधारित काही नोंदी आहेत. तर आज आपलं उद्दिष्ट आहे की हे समजून घेणं की कसं करतात हे बांधकाम, काय मटेरियल वापरतात आणि पुढे काय शक्य आहे. आणि यातलं सगळ्यात आकर्षक काय आहे, तर ही केवळ गरज नाहीये. अच्छा. हो, ही मानवी महत्वाकांक्षा आहे. पृथ्वीवर जिथे आपण सहज राहू शकत नाही, म्हणजे आर्क्टिक, वाळवंट वगैरे, आणि पृथ्वीबाहेर चंद्रमंगळावर वसाहत करायची इच्छा, यातून फक्त विस्तार नाही होत. नाही होत. नाही, यातून वैज्ञानिक प्रगती होतीये. आपत्ती निवारणासाठी नवीन साधनं मिळतायत, नवीन तंत्रज्ञान तयार होतंय. बरोबर. चला मग सुरुवात पृथ्वीवरच्या आव्हानांनी करूया. अतिशीत प्रदेश म्हणजे आपला आर्क्टिक वगैरे, तिथे तर म्हणजे तापमान इतकं खाली जातं हो. की सामान्य बांधकाम साहित्य टिकतच नसेल, नाही का? काय होतं नक्की मटेरियलचं इतक्या थंडीत? अगदी. म्हणजे सामान्य स्टील घेतलं तर ते एकदम ठिसूळ होतं, कडक होऊन तुटतं लगेच. अरे बापरे. हो, आणि यंत्र ती तर गोठून निकामी होतात. आणि सगळ्यात मोठा धोका असतो परमाफ्रॉस्टचा. परमाफ्रॉस्ट म्हणजे ती कायम गोठलेली जमीन. बरोबर. ती वितळली की इमारतीचा पायाच खचतो. मग यावर मात करायला खास स्टीलचे मिश्रधातू लागतात, जे थंडीतही लवचिक राहतात. हा. तसंच कॉन्क्रीट पण विशेष लागतं, जे त्या थंडीत सेट होऊ शकेल. आणि इन्स्युलेशन तर एकदम म्हणजे जबरदस्त लागतं. बरेचदा बांधकाम बंदिस्त जागेत करतात किंवा मध्ये तयार केलेले भाग आणून फक्त जोडतात. प्रीफॅब्रिकेटेड म्हणतात तसं. हो, तसं. आणि परमाफ्रॉस्ट वितळू नये म्हणून इमारती अशा स्तंभांवर उभारतात, जमिनीपासून उंच. रशियात नॉरिस्क म्हणून शहर आहे, तिथे असं दिसतं. म्हणजे जमीन आणि इमारत यात अंतर ठेवतात. अगदी. काही ठिकाणी इतर थर्मोसायफन वापरून जमीन मुद्दाम थंड ठेवतात, म्हणजे उष्णता बाहेर फेकली जाते. कमाल आहे. पण हे झालं थंडीचं. आता याच्या अगदी उलट म्हणजे प्रचंड उष्णतेत काय आव्हानं कशी वेगळी असतात. वाळवंटात बांधकाम करणं हे पण म्हणजे एक वेगळीच गोष्ट असणार. बरोबर. तिथे आव्हानं पूर्णपणे उलटं. म्हणजे तीव्र उष्णतेमुळे बांधकाम साहित्य लवकर खराब होतं. कसं? त्या आकुंचन प्रसरण पावतं ना सतत, त्यामुळे तडे जातात. कामगारांना उष्णतेचा त्रास तर विचारू नका. हो, खरंय. त्यात धुळीची वादळं, पाण्याची टंचाई या वेगळ्याच अडचणी. इथे मग लागतं उच्च कार्यक्षमतेचं कॉन्क्रीट, जे एवढ्या उष्णतेत टिकेल. आणि रंग वगैरे. हो, उष्णता परावर्तित करणारे रंग आणि यूव्ही किरणांना तोंड देणारं साहित्य. बुर्ज खलिफाचं उदाहरण घ्या ना. हां. तिथे कॉन्क्रीट लवकर सेट होऊ नये म्हणून बर्फाचं थंड पाणी आणि काय म्हणतात त्याला, रासायनिक अडथळे, रिटार्डर्स वापरावे लागले. अच्छा, म्हणजे ते हळू सेट होतं. हो, आणि पारंपरिक पद्धती पण कामी येतात बरं का. म्हणजे जाड भिंती, लहान खिडक्या. जुन्या वाड्यांसारख्या. अगदी नैसर्गिक हवा खेळती राहण्याची सोय. आणि शक्य असेल तर रात्री काम करणं. अबुधाबीमध्ये एक शेख जायद पूल आहे बघा. तिथे तापमानातल्या बदलामुळे होणारं आकुंचन प्रसरण सांभाळण्यासाठी खास थर्मल एक्सपान्शन जॉईंट्स आहेत. ते नसतील तर पूल तडकेल. बापरे, म्हणजे पृथ्वीवरच्या टोकाच्या हवामानात किती विचार करावा लागतो. पण आता पृथ्वी बाहेर जाऊया. अंतराळात बांधकाम हे तर म्हणजे एक वेगळंच विश्व आहे, नाही का? अगदीच वेगळं. तिथले नियमच निराळे. हो ना. म्हणजे निर्वात पोकळी, तापमानातले प्रचंड फरक, दिवसा प्रचंड गरम, रात्री प्रचंड थंड. बरोबर. धोकादायक किरणोत्सर्ग आहे, छोट्या छोट्या उल्कांचा मारा आहे, आणि गुरुत्वाकर्षण पण कमी. हो. इथे मग ती इन सिटू रिसोर्स युटिलायझेशन म्हणजे ISRU ची संकल्पना फार महत्वाची ठरते असं दिसतंय. म्हणजे तिथल्या तिथे उपलब्ध गोष्टी वापरायच्या. हो, ISRU ही अंतराळ वसाहतीसाठी एकदम म्हणजे क्रांतिकारक संकल्पना आहे. याचा अर्थ फक्त पृथ्वीवरून सामान्याचा खर्च वाचवणं नाहीये. मग काय आहे? हे म्हणजे अंतराळात खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. तिथे जे मिळेल ते वापरून जगायचं आणि बांधकाम करायचं. म्हणजे चंद्रावरची किंवा मंगळावरची माती वापरायची. त्याला रेगोलिथ म्हणतात ना? हो, रेगोलिथ. ती वापरून विटा बनवणं किंवा 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाने थेट बांधकाम करणं किंवा किरणोत्सर्गापासून बचावासाठी त्याच्यापासूनच कवच तयार करणं, हे भविष्यातले मार्ग आहेत. पण
ती माती वापरणं सोपं असेल का? नाही, ती खूप खरखरीत असते, उपकरणांना खराब करू शकते, पण त्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित होतंय. आणि चंद्रावर जे पाण्याचं बर्फ सापडलंय हो. ते तर म्हणजे सोनं आहे. फक्त प्यायला नाही, तर ऑक्सिजन मिळवायला, रॉकेटचं इंधन बनवायला आणि किरणोत्सर्गापासून बचावासाठी जार थर म्हणूनही वापरता येईल. अरे वा. नासाचं मॉक्सी उपकरण आठवतंय? ते मंगळावर कार्बन डायऑक्साईडपासून ऑक्सिजन बनवतंय. हे ISRUचंच प्रत्यक्ष उदाहरण आहे. मग हे बांधकाम प्रत्यक्ष करणार कोण? म्हणजे माणूस स्वतः जाऊन विटा रचणार की अजून काही वेगळी पद्धत असेल? ते तुम्ही म्हणालात तसं 3D प्रिंटिंग वगैरे. आणि ते बिगालो एरोस्पेसचं बीम मॉड्यूल पण आहे ना, ते फुगवतात म्हणे. हो, मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवायचा प्रयत्न असेल, निदान सुरुवातीला तरी. ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि 3D प्रिंटिंग ह्याच तंत्रज्ञानावर मुख्य भर असेल. म्हणजे रोबोट्स करतील सगळं? बऱ्याच अंशी. रोबोट्स रेवोलीत गोळा करतील, त्यावर प्रक्रिया करतील आणि मोठे 3D प्रिंटर्स मग घरं किंवा इतर रचना उभारतील. किरणोत्सर्गाचा धोका टाळण्यासाठी जमिनीखाली बांधकाम केलं जाईल किंवा मग रेगोलीचा जाड थर टाकला जाईल वरती. आणि ते बीमसारखं फुगवण्याचं. हो, बीमसारखी फुगवता येणारी मॉड्यूल्स. म्हणजे कमी जागेत पृथ्वीवरून न्यायची आणि तिथे गेल्यावर हवा भरून मोठी करायची. त्याने मोठी निवासस्थानं तयार करता येऊ शकतात. याचे फायदे काय मग? फायदा मोठा आहे. अंतराळात जास्त काळ सुरक्षितपणे राहता येईल आणि पृथ्वीवरून अवजड सामान नेण्याचा प्रचंड खर्च वाचेल. पण आव्हानं नसतील का? आव्हानं प्रचंड आहेत. हे सगळं तंत्रज्ञान अजून खूप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. खर्च अफाट आहे आणि कमी गुरुत्वाकर्षणाचा माणसाच्या शरीरावर दीर्घकाळ काय परिणाम होतो किंवा तिथल्या धुळीचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबद्दल अजून खूप काही माहिती नाहीये. अनेक अज्ञात धोके आहेत. म्हणजे अजून बराच पल्ला गाठायचा आहे. हो, नासाचा आर्टेमिस प्रोग्राम याच दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. यात सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न येतो. खरंच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांधकाम करणं हे मानवी जिद्द, कल्पनाशक्ती आणि अर्थातच अभियांत्रिकीचं एक अफाट उदाहरण आहे. पृथ्वीवर बदलत्या हवामानाला तोंड देणारी बांधकामं असोत किंवा मंगळावर स्वयंपूर्ण वसाहत उभारण्याचं स्वप्न, हे तंत्रज्ञान आपल्याला पुढेच घेऊन जाते नाही का? अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. हं? जर आपण चंद्र किंवा मंगळावर तिथल्याच गोष्टी वापरून स्वयंचलित पद्धतीने बांधकाम करायला शिकलो, तर पृथ्वीवर आपण आपल्या संसाधनांकडे कसं बघू? आपला पर्यावरणाबद्दलचा दृष्टिकोन बदलेल का? हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे अंतराळातलं तंत्रज्ञान ते पृथ्वीवरच्या दुर्गम भागात विकास करण्यासाठी किंवा समजा एखादी आपत्ती आली तर तिथे पटकन निवारा उभारायला वापरता येईल का? यावर विचार करायला हवा नक्कीच.